नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहे सायकलची रिपेअरिंग. कारण हाच आहे की आपल्या सायकलचा समोरचा चक्का थोडा बेंड झाला होता, त्यामुळे आपण त्यासाठी नवीन चक्का आणलेला आहे. हे आपली सायकल आहे, तर त्याला आपण आता करू आपल्या सायकलची फिटिंग. ते बी आपल्या चक्क्याची. मी चक्का तर सायकल ट्रसमध्ये टायर आणि ट्यूब लावून आणलेला होता हवा मारून. आता फक्त नट बोल्ट खोलून लावायचे बाकी आहे. तर चला मित्रांनो, बघूया समोर काय होते. तर मी खोलत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आता मी तर फीड बसवणार आहे. फीड बसले आणि मी तिकडे न टाकायचे आहोत, पण तुम्हाला दिसत नाही. आम्ही इकडे पाणी घ्यायला गेलो आणि आता आपण पाण्यानं कठीण राहिलो. एक पाण्यानं लागलं, दुसरं पाण्यानं लागून राहायचं. आता मी दोन्ही साईडला कचरू, पण एका साईडला कचरा जाता होता, दुसऱ्या साईडचा नट बोल्ट फिरून राहिला. तर आता मी हात पकडलो. ते मी चांगला कचून राहिलो, तर इथं जमून नाही राहिला माझा तालमेल. रस्ता पण टाईट व्हायचं नाव नाही. आता मग मी हे पेंचीस माझा हा ब्लॉग पूर्ण बघा. नवीन आणत राहील मी. तर फायनली आपला चक्का लागलेला आहे. तर मित्रांनो, असली खेळ आता इथं चालू झाला आहे. कारण हा आहे की आपला ड्रिलर आहे तो पूर्ण गेला आहे. तर चला आता याला आपण रिपेअरिंग करू. त्यासाठी आपण पानं आणि पिचकस घेऊन आलेला आहे. पाहू शकता आपल्या ड्रिलरची हालत. त्याला मी सीधा करता आणि तो डायरेक्ट समोर जात आहे. ते आता मी दोरी सुटून राहिली, पण मी त्याच्यामध्ये पेचकस टाकू दोरी सोडतात. तरी पण ते नाही निघत आहे. तर फायनली आपली पहिली गाठ सुटलेली आहे. आता दुसरी गाठ सोडायचा बाकी आहे. तर दुसरी पण आता मी सोडली. तर मी थोडा ड्रिलरच्या मागे येईल आणि त्याला रस्सीनं टाईट करेल. आता मी हे गाठ पूर्ण घट्ट बांधेल, तर दुसऱ्यांदा पण सुटली नाही पाहिजे. बोट ताकदीनं बांधत आहोत. ॲक्च्युली माझी सायकल पूर्ण नॉन गिअर आहे, बघू शकता.
आणि इथं एवढे कारनामे करायला लागते तरी पण आपला तालमेल जमला ना. अब्बी जम गया भाई. हा तार आहे, गेअर बदलवायचा. इकडे मी पण त्याला गुणून टाकला. आता आपल्या सायकलचा ड्रिलर पूर्णपणे चांगलं झालेलं आहे. थोडा माझा ब्रेकचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी आता थोडं त्याला ठोकठाक करून राहिलो. फायनली मित्रांनो आपला सगळं काही ठोकठाक झालेला आहे. तर आपण त्या साईडला जाऊ आता. त्या साईडचा पण थोडा ठोकाचा आहे. इकडे पण थोडा टाईट केल्यानंतर आपला सगळं काही झालेलं आहे. फायनली आपल्या दोन्ही चक्क्याचं काम झालेलं आहे. आता ब्रेकचं काम बाकी आहे. त्यासाठी मी सायकलला उलटा केला आधी आणि स्टँड बघतो तर स्टँडच घ्यायचा आहे माझ्या. त्यासाठी मी सायकलला काढलो आणि माझ्या हातात आहे तोच माझा स्टँड आहे. मी सायकलला उचलला आणि स्टँड आता मी लावलं. बघू शकता माझा स्टँड. आपला स्टँड खूप ब्रँड आहे. असं स्टँड कोणाकडे दिलं नसेल. फटाफट आता मी तर थोडं काम करून लवकरच ब्रेक लावून बघतो. तो जमलाच नाही तर मला नट खोलावा लागला. हो पाहू शकता माझी पेनची ठेवायची जागा कशी आहे, भारी आहे ना. कच आणि कटिंग राहिलो इथं. फायनली आता मला ब्रेक टाईट झाला आणि चांगला लागून पण राहिला. तो पूर्णपणे आता माझा ब्रेक चांगला झालेला आहे. तर हा रिंग आहे माझा पहिलेचा, तो डॅमेज झालेला आहे पाहू शकता. त्यासाठी आपण रिंग लावलेला आहे. तर चला बघू आता सायकलचा पूर्ण फायनल लुक. हा बघा सायकलचा फायनल लुक. गिअर पण पूर्ण परफेक्टमध्ये लागलेला आहे आणि मी असेच ब्लॉग आणत जाईल. तसे तुम्ही बघत राहा.